को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धरसाहेब आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सध्या पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळतोय का? कारण जी भूमिका जरांगे पाटील घेत आहेत, सरकारकडूनच धोका आहे. एक OSD आहे मुख्यमंत्री कार्यालयातला आणि त्यासोबतच फडणवीसांचा एक माणूस आहे, त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे. कट कारस्थान दिल्लीहून प्लॅन आखला जातं असं म्हणतात, काय म्हणाल? मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही. वरिष्ठ मंडळी किंवा जे त्याच्याशी संबंधित ते लोक त्याच्या संदर्भात बोलतील. माझं म्हणणं असं आहे की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये तातडीने पावलं उचलले पाहिजेत. 26 जानेवारीला ड्राफ्ट जो आहे वाशीला त्यांनी हातामध्ये दिला आहे सगळे सोयरेच्या संदर्भातला. तातडीनं सगळे सोयरेच्या बाबतीतमधली अंमलबजावणी जी आहे ती लगेच केली पाहिजे. कारण काल उपमुख्यमंत्री महोदय म्हणालेत की OBC नेत्यांशी चर्चा करून तातडीने आम्ही या बाबतीमध्ये पावलं उचलतो. माझं म्हणणं आहे की बाकीच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कालावधी द्या किंवा काय करा, परंतु सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये मात्र तातडीने निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही आत्ता सद्यस्थितीमध्ये अधिवेशन नाही तर मग तुम्ही ऑर्डिनन्स काढा आणि पटकन जे आहे ते जाहीर करा. देऊन द्यायचंच तर त्याला उशीर का लावताय? आज 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि याच्यामुळं काय होतं आहे की खाली परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे. मग विरुद्ध ब विरुद्ध आणि हे वातावरण कुठपर्यंत असं ठेवायचं आहे? त्याच्यामुळं तातडीने या बाबतीतला निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची माझी मागणी आहे. पण त्या ठिकाणी सरकारमधून पण आता शंभूराजे देसाई जे आहेत ते आणि तानाजी सावंत हे भेटीसाठी जाणार आहेत जरांगे पाटील. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारचा वाटतो तुम्हाला? आता ते मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं जात असतील, चांगली गोष्ट आहे. परंतु हे समज काढणं भेटणं यापेक्षा तातडीनं कारवाई करणं हे फार गरजेचं आहे. कारण निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा भाषणं करीत असताना आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं काम केलं आहे, परंतु स्टेजवरती बोलत असताना आम्ही सुद्धा बोललो आहे की सगळे सोयरेच्या अंमलबजावणीबाबत आम्ही तातडीनं पुढं जे आहे ते कारवाई करू आणि जर ही लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आणखी वातावरण खराब होत जाईल. नक्कीच. पण OBCंवर अन्याय होणार नाही याची सरकार दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? कारण OBC समाज पण आक्रमक झाला तितकाच. हे पहा, माझं म्हणणं काय, काल उपमुख्यमंत्री महोदय बोललेत आणि माझं मत असं आहे की सगळे सोयरेच्या अंमलबजावणीमुळे इतर कोणावरती फारसा काही अन्याय होईल असं मला वाटत नाही. आम्ही बी तो ड्राफ्ट वाचलेला आहे आणि तो जरांगे पाटलांना मान्य आहे. तर माझं मत असं आहे आणि ज्यांचे कोणाचं OBCचे ऑब्जेक्शन्स असतील त्यांचंही तातडीनं बैठक घेऊन एक घाव दोन तुकडे केले पाहिजेत ना. हे पेंडिंग कधीपर्यंत ठेवायचं? सरकार दिरंगाई करते असा आरोप आहे तुमचा? नाही, सरकार दिरंगाई करते असा आरोप मला करायचा नाही, परंतु माझं मत आहे की याच्यामध्ये निश्चितपणे कालावधी जो आहे तो जास्तीचा गेलेला आहे. मग तुम्हाला द्यायचंच आहे, तुमची मानसिकताच आहे. सरकारने जे काही दिलंय बऱ्याचशा गोष्टी नोंदीच्या बाबतीत असतील, समितीच्या बाबतीत असतील, आयोग नेमण्याच्या बाबतीमध्ये असतील, त्याच्यानंतर 10% ACBCचं आरक्षण देण्याच्या बाबतीत असतील, हे सगळे निर्णय घेतले. परंतु निर्णय घेत असताना आता हा जो शेवटचा राहिलेला आहे त्याच्यासाठी उशीर का असं माझं म्हणणं आहे. मी म्हणते खाली परिस्थिती चिघळते, याबद्दल सरकारला माहिती नाही? खाली हे बघा परिस्थिती चिघळत आहे हे मान्यच करावं लागेल. मी हे अगोदरही बोललेलो आहे की माणसात माणूस राहिलेला नाही आहे. मग आता ही परिस्थिती कधीपर्यंत ठेवायची? माणसात माणसं न राहण्याची, एकमेकाला जातीपातीवर लोक बोलायला लागले, इथपर्यंत गंभीर परिणाम ह्या कालच्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसलेले आहेत. आणि हे जर निवळायचं असेल तर दोन्ही घटकांना तातडीनं बोलवून घ्या आणि विषय संपून टाका. एक राजकीय प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं आता बजरंगप्पा सोनवणे म्हणतायत की सुरेश धस यांची मला मदत झाली या निवडणुकीमध्ये, या विधानाकडे त्यांच्या कसं पाहता? कारण त्या ठिकाणी आता बऱ्याच चर्चांना उधाण आलंय. हे पहा, ते उपहासात्मक बोलणं आहे
त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते आम्हाला कळतं ते का स्टेटमेंट केलेलं आहे. ते धनंजय मुंडे साहेब आणि माझ्यावर दोघांवरती त्यांनी आमच्या दोघांचे आभार मानले. तर ते मी म्हणलं ना उपहासात्मक आभार मानलेले आहेत. कुणी काय केलेलं आहे कुणी काय नाही निवडणुकीमध्ये माहिती आहे आणि हे संभ्रम निर्माण करण्याचं वगैरे त्यांचा मला वाटतं याच्यामधून डाव दिसतो. परंतु लोकांच्या मध्ये संभ्रम होईल किंवा काय होईल एवढी दूधखोळी आमची बीड जिल्ह्यातली जनता नाही आहे. आणि माझा सल्ला आहे त्यांना बजरंग बाप्पांना की लोकांनी तुम्हाला निवडून दिले, आता लोकांच्या हिताचे तुम्ही निर्णय घ्या आणि ज्यांनी निवडून दिले त्यांचेही तुम्ही खासदार असता आणि नाही निवडून दिले त्यांचेही खासदार आहात. आता खासदार म्हणून जबाबदारीनं तुम्ही वागा. तुम्ही आता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नाही आहेत, तुम्ही आता खासदार झालेला आहात, मेंबर ऑफ पार्लमेंट झालेला आहात. तर तिथे जे जे खासदारकीचे कामं आहेत त्या खासदारकीच्या कामाला तुम्ही सुरुवात करा. शेवटचा प्रश्न ते वारंवार म्हणतात आता की बीड हा कधीच भाजपचा गड नव्हता, हा आता शरद पवार यांच्या विचारांचा गड झालेला आहे. अहो तुम्ही गड बीड काय म्हणू नका हो. खासदार साहेब तुम्ही निवडून आलात नेमकं हे मराठा आंदोलनामुळं. जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलं त्याच्यामुळं तुम्ही निवडून आलात बरं का. तुतारीबद्दल शरद पवार साहेबांबद्दल एवढी आत्मीयता किंवा काय असलं काही नव्हतं तिथं. परंतु मेन अडचण जी झालेली आहे लोकांनी जे एकतर्फा मतदान केलेलं आहे त्याच्यामधून तुम्ही निवडून आलेला आहात. तर निवडून आलात तर आता तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला खासदारकीचे जे कामं असतात त्या कामामध्ये तुम्ही जे आहे इंटरेस्ट दाखवा असं आमचं मत आहे. तुमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय सुरेश धस यांनी उपहासात्मक टोला जो आहे तो बजरंग अप्पा सोनवणे यांना लगावलेला आहे. त्यासोबतच सरकारला सांगितलंय की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे. सरकारने लवकरच सगळे सोयऱ्यांची जी यादी सूचना आहे ती काढायला हवी. कॅमेरा पर्सन आदिल शेख, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.